नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सक्सेस अकॅडमीतर्फे स्वागत आहे. पहा, आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये जो काय पार्ट स्टडी केलेला आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काय पार्ट आपण स्टडी केलेला आहे, कुठला टॉपिक चालू केलेला आपण? मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ज आपण स्टडी केले. पहा, ओके, त्याचबरोबर त्याचे ट्रुथ टेबल जे आपण काय मेन्शन केलेलं होतं ते स्टडी केलं. पहा आपण. ओके, काय त्याच्यात लक्षात ठेवायचं होतं सांगा भाऊ, आठवतं का? पहा, जर तुम्हाला दोन स्टेटमेंट जर दिलेले असतील, जर तुम्हाला दोन स्टेटमेंट्स पी आणि क्यू जर दिलेलं असेल तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार? इथं 4 नंबर ऑफ इनपुट्स अप्लाय होतील. ओके, पहिला कॉलम TTF, दुसरा कॉलम अल्टरनेट TF अप्लाय होईल. पहा, ओके, सपोज जर तुम्हाला तर 3 इनपुट जर दिलेले असतील, 3 स्टेटमेंट जर दिलेले असतील, इनपुट नाही विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 3 स्टेटमेंट जर दिलेले असतील PQ आणि R, PQ अँड R जर दिलेलं असेल तर नंबर ऑफ इनपुट्स किती असतात? इथं 8 नंबर ऑफ इनपुट्स अप्लाय होईल. पहा, 8 नंबर ऑफ इनपुट्स. ओके, पहिला कॉलम पीचा जो काय कॉलम अप्लाय होईल तो काय असणार? इथं 4 टाइम्स T 4 टाइम्स F मध्ये रेफर होईल. ओके, सेकंड कॉलम म्हणजे क्यूचा जो काय कॉलम अप्लाय होईल तो T F मध्ये घ्यायचा आहे. पहा, ओके, आणि तिसरा जो कॉलम R जो रेफर करायचा आहे आपल्याला तो काय असणार? इथं अल्टरनेट TFच्या भाषेत, अल्टरनेट TFच्या भाषेत आपण प्रोव्हाइड करू शकतो. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, सपोज काय एखाद्या वेळेस एक्झाम्पलमध्ये 4 नंबर ऑफ स्टेटमेंट जर दिलेले असतील PQ R अँड S, कळालं का? पहा, ओके, क्वचित एखादं एक्झाम्पल पडू शकतं, पण ते पण ट्रुथ टेबल किंवा ट्रुथ व्हॅल्यूज त्याच्या माहीत पाहिजेत आपल्याला, बरोबर आहे का? पहा, ओके, जर 4 स्टेटमेंट जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील सच ॲज PQ R अँड S, ओके, हे जर 4 स्टेटमेंट जर तुम्हाला दिलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार आहेत? आपल्याला 16 नंबर ऑफ इनपुट्स अप्लाय होतील. 16 नंबर ऑफ इनपुट्स येणार आहेत. पहा, ओके, पहिला कॉलम 8 टाइम्स T 8 टाइम्स F अप्लाय होईल. ओके, सेकंड कॉलम म्हणजे क्यूचा कॉलम अप्लाय होईल इथं 4 टाइम्स T 4 टाइम्स F येणार आहे. ओके, आरचा कॉलम येणार इथं, थर्ड कॉलम अप्लाय होणार इथं TF, आणि लास्ट वन इज ऑल्सो एचचा कॉलम अप्लाय होईल अल्टरनेट TF. कळालं व्यवस्थित? ओके, म्हणजे एक्झाम्पल किती फॉर्मॅटमध्ये पडू शकते? इथं 2 व्हेरिएबल्स, त्यालाच काय म्हणतो आपण? 2 स्टेटमेंट्स. ओके, P अँड Q. ओके, 3 स्टेटमेंट्स PQ अँड R. ओके, 4 स्टेटमेंट्स PQ R अँड S. कळालं का? पहा, ओके, जर 2 स्टेटमेंट्स असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार? इथं 4 नंबर ऑफ इनपुट्स असणार आहेत. ओके, 3 स्टेटमेंट जर दिलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार? इथं 8 नंबर ऑफ इनपुट्स असणार आहेत. पहा, ओके, जर 4 स्टेटमेंट जर प्रोव्हाइड केलेले असतील, 4 स्टेटमेंट जर दिलेले असतील तर नंबर ऑफ इनपुट्स किती असणार विद्यार्थी मित्रांनो? इथं 16 नंबर ऑफ इनपुट्स अप्लाय होतील. पहा, ओके, हा सगळा पाठ तुम्हाला बाय हार्ट तो काय करावा लागेल? पाठच करावा लागेल किंवा लक्षातच ठेवावा लागेल. पहा, समजलं व्यवस्थित? ओके, हा पाठ सगळा कंप्लीट झाल्यानंतर आपण एक नवीन पाठ एक स्टडी केलेला होता. पहा, टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटिजन्सी. ओके, दिसतं का? पहा सगळ्यांना आता इथं आपण जो काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स जे काय यूज केलेले होते, जे काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स आपण जे काय यूज केलेले होते ते काय केले आहेत आपण इथं एकत्र घेतलेले आहेत. पहा, ओके, जे काय 5 लॉजिकल ऑपरेटर्स आपण रेफर केलेले आहेत, सोडवलेले आहेत, घेतलेले आहेत. पहा, ओके, ते 5 ऑपरेटर्स मी एकत्र काय केलेले तर एका टॅब्लो फॉर्ममध्ये मेन्शन केलेले आहे. पहा, ओके, नंबर ऑफ इनपुट्स किती आहेत? इथं P आणि Q. नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? इनपुट्स नाही विद्यार्थी मित्रांनो, इथं स्टेटमेंट्स किती आहेत? P आणि Q. 2 नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत, तर टोटल नंबर ऑफ इनपुट्स किती असणार? इथं 4 नंबर ऑफ इनपुट्स येणार आहेत. पहा, ओके, मी पहिल्यांदा रेफर केलं P अँड Q, बरोबर आहे का? पहा, ओके, नंतर पहिला ऑपरेटर मी रेफर केला निगेशन, सेकंड ऑपरेटर रेफर केलेला आहे कंजंक्शन, थर्ड ऑपरेटर अप्लाय केलेला आपण डिजंक्शन, फोर्थ अप्लाय केलेला आहे इम्प्लिकेशन. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो डबल इम्प्लिकेशन. समजलं का? पहा, ओके, आता 2 स्टेटमेंट जर असतील, काय सांगितलं? पहिला कॉलम Pचा असणार आहे. ओके, काय असणार? T F मधील. पहा, सेकंड कॉलम Qचा असणार आहे. पहा, अल्टरनेट TF अप्लाय होईल. ओके, पहिला जो ऑपरेटर आपण यूज केलेला आहे कुठला? निगेशन. ओके, निगेशनमध्ये काय करतो आपण? ज्याचं टू ते व्हॅल्यू T आहे त्याचं मी रेफर कशामध्ये करणार? इथं F म्हणजे T इज रिप्लेस्ड बाय F आणि F इज रिप्लेस्ड बाय T मध्ये आपल्याला. पहा, ओके, म्हणजेच काय झालं? TTFF रिप्लेस्ड बाय FF TT मध्ये आपल्याला. पहा, ओके, तसंच मी Q रिप्लेस केलेला आहे, T इज रिप्लेस्ड बाय F इज रिप्लेस्ड बाय T इज रिप्लेस्ड बाय F इज रिप्लेस्ड बाय T मध्ये अप्लाय होईल. ओके, त्याच्यानंतर आपण कंजंक्शन घेतलेलं आहे, डिजंक्शन घेतलेलं आहे, इम्प्लिकेशन घेतलेलं आहे, डबल इम्प्लिकेशन घेतलेलं आहे. पहा, ओके, जे सेपरेटली मी ट्रुथ टेबल्स प्रोव्हाइड केलेले होते ते एकाच टॅब्लो फॉर्ममध्ये मी काय केलेलं आहे? मेन्शन केलेलं आहे, म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला काढायला आणि मेन्शन करायला फार इझी आणि सोपं जाईल. पहा, ओके,
त्यालाच मी काय केलं इथं डबल टिक मार्क विथ डबल स्टार. सगळ्यात महत्त्वाची नोटच्या नावाखाली मी हा पार्ट जे काय पाठीमागं मी 5 टाईप्स यूज केले, 5 टाईप्स जे काय मेन्शन केलेले आहेत ते सगळेच एका टॅब्लो फॉर्ममध्ये मी मेन्शन केलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला स्टडी केलेलं आहे आपण त्याच्यानंतर आपण स्टडी केलेलं आहे पहा टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कन्सिस्टन्सी. ओके, आता ॲक्च्युअल काय आहेत पहा. ओके, जे ट्रुथ टेबल जे काय तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाईल, जे काय तुम्हाला स्टेटमेंट्स प्रोव्हाइड केले जातील. ओके, त्या स्टेटमेंटमधील जो काय लास्ट कॉलम ऑफ द गिव्हन ट्रुथ टेबल ऑल द व्हॅल्यूज आर टीज जर असतील, त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी म्हणणार आहे पहा. ओके, ऑल द व्हॅल्यूज आर टीज जर असतील तर त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी. ओके, द लास्ट कॉलम ऑफ द ट्रुथ टेबल ऑल द व्हॅल्यूज आर टी जर असतील त्याला काय म्हणतो आपण टॅटॉलॉजी म्हणणार आहे पहा. ओके, द लास्ट कॉलम ऑफ द गिव्हन टेबल ओके व्हॅरीज काय असणार इथं एफ जर असतील, ऑल द व्हॅल्यूज आर एफ, ऑल द एंट्रीज आर एफ जर असतील त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ऑल द व्हॅल्यूज आर एफ मध्ये जर रेफर केलेले असतील त्याला काय म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार आहे. ओके, सिमिलरली जर आपल्याला लास्ट कॉलम ऑफ द गिव्हन ट्रुथ टेबल ओके इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ, दोघांचं जर कॉम्बिनेशन जर येत असेल, टी आणि एफचं दोघांचं कॉम्बिनेशन जर येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण कन्सिस्टन्सी म्हणणार आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, टीज ऑल द व्हॅल्यूज आर टीज असतील तर टॅटॉलॉजी, ऑल द व्हॅल्यूज आर एफ असतील तर काय असणार इथं कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टी अँड एफ, दोघांचं कॉम्बिनेशन जर येत असेल त्याला काय म्हणतो आपण कन्सिस्टन्सी म्हणतो पहा आपण. समजलं. त्याच्यानंतर आपण पार्ट स्टडी केलेला आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, तुम्हाला 2 स्टेटमेंट्स विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दिलेले आहेत पहा. पी अँड क्यू आर द टू सिम्पल स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ओके, बाय द गिव्हन इम्प्लिकेशन काय दिलेलं इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन ऑफ क्यू दिलेलं आहे. बरोबर आहे का पहा. ओके, आता पी इम्प्लिकेशन क्यू हा जो काय पी इम्प्लिकेशन क्यू हे गिव्हन जे काय स्टेटमेंट दिलेलं आहे, हे जे काही गिव्हन स्टेटमेंट जे दिलेलं आहे त्याच्यावरून मला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मला स्टडी करायचं पहा. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टडी करायचं आपल्याला. ओके, आता इथं मला पहिलं मी स्टेटमेंट आपल्याकडे स्टेटमेंट काय दिलेलं आहे पी इम्प्लिकेशन क्यू दिलेलं आहे पहा. ओके, त्याचं कॉन्व्हर्स काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं कॉन्व्हर्स मिनिंग काय आपल्याला होईल तर स्टेटमेंट्स मी इंटरचेंज करणार आहे पहा. स्टेटमेंट्स काय करायचे आपल्याला इंटरचेंज करायचे आहेत. ओके, जर पी इम्प्लिकेशन क्यू असेल तर कॉन्व्हर्समध्ये काय घेणार इथं मी क्यू इम्प्लिकेशन पी मध्ये रेफर करणार आहे पहा. क्यू इम्प्लिकेशन पी मध्ये रेफर करायचं किंवा पी क्यू कंडिशनल स्टेटमेंट पी मध्ये आपल्याला पहा. कुठलंही घ्या, एक तर इम्प्लिकेशन म्हणा किंवा काय म्हणू शकता इथं कंडिशनल म्हणू शकता पहा. ओके, हा झाला कॉन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणजे काय असणार आहे, इन्व्हर्सला काय करतो आपण जे दिलेलं स्टेटमेंट जे काय दिलेलं असेल त्याला मी निगेशनमध्ये रेफर करणार आहे. ओके, स्टेटमेंट काय दिलेलं आहे पी इम्प्लिकेशन क्यू दिलेलं आहे पहा. ओके, तर इन्व्हर्स काय असणार त्याचा विद्यार्थी मित्रांनो इथं निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू मध्ये रेफर केलं जाईल पहा. ओके, अँड लास्ट वन इज ऑल्सो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कशाला म्हणतो आपण इथं कॉन्व्हर्सवर आधारित हा कोण असतो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, आणि गिव्हन स्टेटमेंट इन्व्हर्स अप्लाय पहा. गिव्हन स्टेटमेंट कोणतं असतं इथं इन्व्हर्स अप्लाय होणार आहे. ओके, आणि गिव्हन स्टेटमेंट वरून मी काय करू शकतो इथं कुठला पार्ट घेतो आपण इथं इन्व्हर्स मी कॅल्क्युलेट करू शकतो आणि कॉन्व्हर्स वरून मी काय घेऊ शकतो इथं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मी रेफर करणार आहे पहा. ओके, कॉन्व्हर्स काय दिलेलं आहे क्यू इम्प्लिकेशन पी मध्ये रेफर केलेलं आहे पहा. ओके, तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह रेफर काय करायचं आपल्याला निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी मध्ये रेफर होईल पहा. ओके, 3 मार्काला एक्झाम्पल पडतं किंवा 2 मार्काला एक्झाम्पल पडतं. द गिव्हन स्टेटमेंट एखादं स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह व्हर्बल फॉर्मला काय म्हणतो आपण त्याला वर्डिंग फॉर्म मध्ये आपल्याला मेन्शन करावं लागतं पहा. ओके, सिम्बॉलिक फॉर्मला अर्धा मार्क, वर्बल फॉर्मला अर्धा मार्क, एक आणि एक अर्धा आणि अर्धा 1 मार्क म्हणजे एका एक्झाम्पलला म्हणजे कॉन्व्हर्सला 1 मार्क, इन्व्हर्सला 1 मार्क आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हला 1 मार्क. कळालं का पहा. ओके, जे 1 मार्काचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन कसं असणार इथं सिम्बॉलिक फॉर्म अर्धा मार्क, वर्बल फॉर्म अर्धा मार्क, अर्धा 1 अप्लाय होईल पहा. म्हणजे कॉन्व्हर्स 1, इन्व्हर्स 1 आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह 1 असं 3 मार्काला एक्झाम्पल ह्या वरचं पडू शकतं पहा. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेसिक एक्झाम्पल्स
बऱ्यापैकी आपण ते थेअरी मेन्शन केलेली आहे. ओके, अजून एक आता ह्याच्यामध्ये मला पॉईंट रेफर करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं. ओके, एक्झाम्पलच्या अगोदर मी अजून एक पॉईंट मी रेफर करणार इथं. ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट. काय करायचं आपल्याला? ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट. ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट रेफर करायचं आहे आपल्याला. ओके, आता ड्युअलिटी म्हणजे काय असणार आहे हे सगळं मी मेन्शन सांगणारच आहे. आता आपल्याला ओके, ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट. ओके, काय असणार पॉईंट इथं? ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. कळलं का पहा? ओके, नेक्स्ट पॉईंट रेफर करायचं आपल्याला. ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण? ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट. ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट करायचं आहे पहा. ओके, आता ड्युएल ऑफ द स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे पहा, लक्षात घ्या. आता हा जो काय ऑपरेटर आपला होईल कुठला? ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट. इट इज टोटली डिपेंड्स अपॉन कशावर असणार इथं? कंजंक्शन ॲज वेल ॲज डिजंक्शन. ह्या दोनच ऑपरेटरवर काय असतं? ड्युएल स्टेटमेंट किंवा ड्युअलिटी स्टेटमेंट मी काय करू शकतो तिथं? अप्लाय करू शकतो पहा. ओके, आता ड्युअलिटी म्हणजे काय किंवा ड्युएल म्हणजे काय असणार आहे? ज्या वेळेस तुम्हाला कंजंक्शन स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन दिलेलं असेल, कंजंक्शन इज रिप्लेस्ड बाय कंजंक्शन इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये करतो आपण? डिजंक्शन. अँड डिजंक्शन इज रिप्लेस्ड बाय कंजंक्शन. ही जी काय प्रोसेस जी काय अप्लाय होईल ह्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण? ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट. ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट किंवा ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट आपल्याला पहा. ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट. कळलं का पहा? ओके, ड्युएल कशाला म्हणतो आपण इथं? कन्व्हर्जन करायचं आपल्याला. कशामध्ये कन्व्हर्जन करायचं इथं? मला सांगा. कंजंक्शन उलटा व्ही म्हणजे कशाचा सिम्बॉल असणार इथं? कंजंक्शनचा असणार आहे. सरळ व्ही म्हणजे काय असणार इथं? डिजंक्शनचा अप्लाय व्हील. ओके, कंजंक्शन कन्वर्ट टू अप्लाय व्हील डिजंक्शन अँड डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन. ही जी काय प्रोसेस किंवा ही जी काय स्टेप फॉलो करणार आहात त्या स्टेपलाच काय म्हणतो आपण? ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट और ड्युअलिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथे मी रेफर करतोय पहा. काय घ्यायचं आपल्याला इथं? एक स्टेटमेंट तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, पी डिजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट क्यू डिजंक्शन ऑफ आर. ओके, इक्वॅलंट टू रेफर केलेला आता आपल्याला पी डिजंक्शन ऑफ क्यू डिजंक्शन ऑफ आर. कळलं का पहा? ओके, इक्वॅलंट टू हा जो काही सिम्बॉल मी यूज केलेला आहे एक्झॅक्ट इक्वल टू रेफर केलं नाही विद्यार्थी मित्रांनो. इक्वॅलंट टू म्हणजे काय? आपल्याला 3 लाईन्स मी रेफर करणार आहे पहा. ओके, लेफ्ट ॲज वेल ॲज राईट. ऍक्च्युअल जर बघायला गेला तर हा अल्जेब्रा कुठला दिसतो आपल्याला? असोसिएटिव्ह लॉ मी मेन्शन केलेला आहे पहा. ओके, पी डिजंक्शन इनसाइड द ब्रॅकेट क्यू डिजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू मी पहिलं दुसरं कॉम्बिनेशन मध्ये रेफर केलेलं आहे पी डिजंक्शन क्यू आणि आलेला रिझल्टला डिजंक्शन ऑफ आर मी रेफर करणार आहे पहा. त्याला असं काय म्हणतो आपण? हे गिवन स्टेटमेंट दिलेलं आहे. द ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट काय येणार पाहता इथं? द ड्युएल of the given statement of the given statement is काय यांना सांगायचं? ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट म्हणजे काय असणार इथं? जिथं डिजंक्शन दिलेलं आहे तिथं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? कंजंक्शन. आणि जिथं कंजंक्शन दिलेलं असेल तिथे मी रेफर काय करणार इथं? डिजंक्शन अप्लाय पहा. समजलं व्यवस्थित? ओके, आता एक्झाम्पलमध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर काय दिसतं आपल्याला? ड्युएल ऑफ द स्टेटमेंट काय असणार पाहता इथं? एक्झॅक्टली इक्वल टू ओके पी. ओके, मला सांगा एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आपल्याला? एक्झाम्पलमध्ये बोला. पी डिजंक्शन दिले. डिजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील? कंजंक्शन. डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन. ओके, स्टेटमेंट रिमेन सेम नो चेंज क्यू. ओके, डिजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील? कंजंक्शन. डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन. स्टेटमेंट आर रिमेन्स सेम नो चेंज. कळालं का पहा? ओके, इक्वॅलंट टू एक्झॅक्टली इक्वल टू ब्रॅकेटमध्ये काय नाव देते? व्हॅल्यू पी डिजंक्शन ऑफ क्यू दिलेला आहे. ह्याचा अर्थ डिजंक्शन कन्वर्ट टू काय आपल्याला इथं? कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं? क्यू मध्ये आपल्याला पहा. ओके, परत ब्रॅकेट कंप्लीट. डिजंक्शन कन्वर्ट टू काय येणार विद्यार्थी मित्रांनो इथं? कंजंक्शन. ओके, मल्टिपल विथ आर रिमेन्स सेम. समजलं का पहा? ओके, म्हणजे ड्युएल ऑफ द स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण? डिजंक्शन कन्वर्ट टू नोट काय मेन्शन केली पहा इथं? मी नोट रेफर करतो पहा इथं. नोट मी रेफर केलेले आहे. डिजंक्शन कन्वर्ट टू इन द ड्युएल स्टेटमेंट काय रेफर केलं पहा?
इन दी ड्युअल स्टेटमेंट दिसतं का सगळ्यांना इन दी ड्युअल स्टेटमेंट in the dual statement disjunction convert to disjunction convert to काय असणार इथं कंजंक्शन आपल्याला पहा disjunction convert to कंजंक्शन अप्लाय होईल ओके दॅट इज काय येणार इथं disjunction ओके convert to रेफर काय करणार आहात इथं कंजंक्शन डिजंक्शन कन्वर्ट टू डिजंक्शन दिलेले विद्यार्थी त्यामुळे सिम्बॉल व्यवस्थित टाकत चला ओके डिजंक्शन उलटा व्ही सरळ व्ही असणार आहे डिजंक्शन कन्वर्ट टू काय असणार इथं कंजंक्शन मध्ये अप्लाय होईल पहा दॅट इज डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन अँड काय येणार इथं व्हॅल्यू कंजंक्शन अँड कंजंक्शन कन्वर्ट टू काय आपल्याला इथं डिसजंक्शन ओके दॅट इज काय रेफर केलेलं आपण कंजंक्शन कन्वर्ट टू काय घ्यायचं आपल्याला डिजंक्शन ही जी काय प्रोसेस जी काय अप्लाय होईल ह्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण ड्युअल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट किंवा ड्युअलिटी ऑफ द गिव्हन स्टेटमेंट म्हणतो पहा आपण त्याला काय म्हणतो आपण ड्युअलिटी ऑफ द गिव्हन स्टेटमेंट म्हणायचं आहे पहा ओके कशाला म्हणतो आपण कंजंक्शन कन्वर्ट टू डिजंक्शन आणि डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन जी काय प्रोसेस जी काय अप्लाय केली जाईल त्याला काय म्हणतो आपण ड्युअल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट ओके अजून एखादं एक्झाम्पल घेऊया पहा आपण आता इथं ओके तुम्हाला तिथे रेफर केलेलं इथं सेकंड एक्झाम्पल घेतो पहा मी इथं सेकंड एक्झाम्पल रेफर करतो आपण इथं ओके पी डिजंक्शन ऑफ इनसाइड ब्रॅकेट क्यू काय दिलेलं आहे पहा परत एकदा रिपीट करतो पहा पेज चेंज करतोय पहा इथं मी लक्ष द्या व्यवस्थित ओके काय रेफर केलेलं आहे पहा सेकंड एक्झाम्पल मी इथं रेफर करतोय सेकंड एक्झाम्पल ओके स्टेटमेंट दिलेलं आहे पहा पी डिजंक्शन ऑफ इनसाइड ब्रॅकेट क्यू कंजंक्शन ऑफ व्हॅल्यू आर इक्वॅलंट टू बोला कुठला अल्जेब्रा आहे जर दोन ऑपरेटर एकत्र येत असतील तर काय यूज करतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय येणार पहा व्हॅल्यू इथं पी डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू क्यू ओके कंजंक्शन ऑफ इनसाइड द ब्रॅकेट काय येणार व्हॅल्यू इथं पी डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू आर मध्ये फिल पहा ओके म्हणजे पी डिजंक्शननं मी काय केलेलं आहे इच अँड एव्हरी टर्म इनसाइड द ब्रॅकेट काय केलेलं आपण मल्टिप्लाय केलेला आहे पहा म्हणजेच काय अप्लाय होईल पी डिजंक्शन ऑफ इनसाइड क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन ऑफ पी डिजंक्शन ऑफ आर मध्ये फिल पहा ओके आता हे जे काय स्टेटमेंट दिलेलं आहे ह्याचं काय घ्यायचं आपल्याला ड्युअल स्टेटमेंट मला प्रूफ करायचं आहे पहा ओके देअरफोर द ड्युअल स्टेटमेंट इज गिवन बाय ऑफ द गिवन स्टेटमेंट रेफर करायचं आहे ओके काय ना पहा इथं काय सांगितलं थेरी मगाशी काय सांगितलं पहा काय रेफर केलं पहा इन द ड्युअल स्टेटमेंट डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन दॅट इज व्ही कन्वर्ट टू काय आपल्याला इथं उलटा व्ही आपल्याला पहा ओके अँड कंजंक्शन कन्वर्ट टू डिजंक्शन दॅट इज उलटा व्ही कन्वर्ट टू काय केलेलं आपण सरळ व्ही मध्ये रेफर केलं पहा ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ड्युअल ऑफ द गिवन स्टेटमेंट ड्युअल ऑफ द गिवन स्टेटमेंट आपल्याला पहा ओके आता एक्झाम्पल दिलेलं आपल्याला पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन ऑफ आर इक्वॅलंट टू पी डिजंक्शन ऑफ क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन ऑफ व्हॅल्यू आर मध्ये फिल पहा ओके द ड्युअल ऑफ द स्टेटमेंट काय नाही तर मग देअरफोर पी ओके बोला मी कलर यूज करतोय पहा इथं विद्यार्थी मित्रांनो मी कलर यूज करतोय पहा पी डिजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील कंजंक्शन पी डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन ओके इनसाइड द ब्रॅकेट पुढचं स्टेटमेंट रिमेन सेम राहणार आहे पहा ओके इनसाइड ब्रॅकेट क्यू ओके परत कंजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील डिजंक्शन कंजंक्शन कन्वर्ट टू डिजंक्शन ओके व्हॅल्यू आर रिमेन्स सेम थर्ड स्टेटमेंट रिमेन्स सेम इक्वॅलंट टू राईट साईडला सुद्धा डिजंक्शन कन्वर्ट टू काय आपल्याला कंजंक्शन काय नाही व्हॅल्यू इथं पी डिजंक्शन ऑफ पी काय असेल पी डिजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील कंजंक्शन उलटा व्ही मी रेफर करणार आहे पहा उलटा व्ही क्यू स्टेटमेंट रिमेन्स सेम नो चेंज ओके कंजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील डिजंक्शन कंजंक्शन कन्वर्ट टू डिजंक्शन इनसाइड द ब्रॅकेट रेफर करा ओके पी डिजंक्शन कन्वर्ट टू काय अप्लाय व्हील कंजंक्शन डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन व्हॅल्यू किती असणार इथं आर मध्ये रेफर केली जाईल पहा गिवन स्टेटमेंट रिमेन्स सेम आर रिमेन्स सेम ब्रॅकेट कम्प्लीट समजलं आता ह्यालाच काय म्हणतो आपण ड्युअल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट लक्षात काय ठेवणार सांगा विद्यार्थी मित्रांनो इथं
लक्षात काय ठेवायचं आपल्याला, नोट मी मेन्शन केले पहा डबल टिक मार्क विथ स्टारनी. ओके, इन द ड्युअल स्टेटमेंट डिजंक्शन कन्वर्ट टू कंजंक्शन अँड कंजंक्शन कन्वर्ट टू डिजंक्शन. मी रेफर करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, हाच पार्ट मी काय घेतलेला इथं, ड्युअल ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. समजलं व्यवस्थित, कळलं का पहा. ओके, अजून एक त्याच्यामध्ये एक अल्जेब्रा आपण रेफर करतो आपण, इक्वालिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वालिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट पॉईंट मी रेफर करतोय पहा. नेक्स्ट पॉईंट मी रेफर करतोय, इक्वालिटी